Good morning students. Today we are going to learn standard 6 subject English 2.3 and invisible bench. इयत्ता 6वी मधील इंग्रजी विषयातील 2.3 अदृश्य बाक म्हणजेच आपण ज्यावरती शाळेमध्ये बसतो तो बेंच हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. अमन वॉक्स ऑन स्टेज. अमन हा चालत चालत स्टेजवरती येतो. and squats down as if he is sitting on a bench. आणि तो पाय दुमडून बसतो जसे की तो एखाद्या बेंचवरती म्हणजेच बाकावरती बसलेला आहे. That is invisible. आणि तो बाक अदृश्य आहे. बीना walks up to अमन. बीना त्या ठिकाणी चालत चालत अमन जवळ येते. बीना says, what are you doing? बीना म्हणते की तू काय करत आहेस? अमन says, I am sitting on this invisible bench. अमन म्हणतो की मी या अदृश्य बाकावरती बसलेलो आहे. बीना says, can I join you? मी तुला जॉइन करू का? म्हणजे मी तुझ्या बरोबर येथे बसू का? अमन म्हणतो शुअर, खात्रीने, नक्कीच तू येथे बसू शकतेस. अमन गेट्स अप. अमन उठतो आणि moves to one side. एका बाजूला सरकतो. बोथ अमन अँड बीना सिट डाऊन ऑन द बेंच. अमन आणि बीना ही दोघेही त्या बाकावरती बसतात. वेन चंदा वॉक्स अप टू देम. त्याच वेळी चंदा त्या ठिकाणी दोघांकडे चालत येते. चंदा तेथे चालत आल्यानंतर या दोघांना विचारतो, व्हॉट आर यू डुईंग? तुम्ही काय करत आहात? अमन अँड बीना सेज. अमन आणि बीना म्हणतात, वी आर सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच. आम्ही दोघेही या अदृश्य बाकावरती बसलेलो आहोत. चंदा सेज, कॅन आय जॉइन यू? चंदा म्हणतो की मी तुमच्यामध्ये सामील होऊ का? अमन अँड बीना सेज शुअर. अमन आणि बीना म्हणतात की नक्कीच तू आम्हाला जॉइन होऊ शकतो. अमन अँड बीना गेट्स अप. अमन आणि बीना उठतात अँड मूव्स टू वन साइड. एका बाजूला सरकतात. ऑल थ्री सिट डाऊन अगेन वेन दिनेश अँड एकता वॉक अप टू देम. हे तिघेही त्या अदृश्य बाकावरती बसतात. त्याच वेळी तेथे दिनेश आणि एकता त्यांच्याकडे चालत येतात. दिनेश अँड एकता सेज, व्हॉट आर यू गायज डुईंग? तुम्ही मुलं काय करत आहात? असं दिनेश आणि एकता त्यांना विचारतात. अमन, बीना अँड चंदा सेज, वी आर सिटिंग ऑन द इनविजिबल बेंच. अमन, बीना आणि चंदा म्हणतात की आम्ही या अदृश्य बाकावरती बसलेलो आहोत. दिनेश अँड एकता सेज, कॅन वी जॉइन यू? आम्ही तुम्हाला सामील होऊ का? म्हणजेच आम्ही या बेंचवरती बसू का? असं ते दोघेही विचारतात. अमन, बीना अँड चंदा सेज शुअर. हे तिघेही मग त्यांना म्हणतात की नक्कीच बसा. दे गेट अप. ते सर्वजण उठतात. मूव अ लिटिल टू वन साइड. आणि एका बाजूला सरकतात. ऑल 5 चिल्ड्रन सिट डाऊन फॉर्मिंग अ लाईन. हे सर्व 5 मुले एका ओळीमध्ये त्या बाकावरती बसतात. फारुक वॉक्स ऑन स्टेज. फारुक स्टेजवरती चालत येतो. फारुक सेज, व्हॉट आर यू गायज डुईंग? तुम्ही सर्व मुले काय करत आहात? ऑल अदर्स. सर्वजण म्हणतात, जस्ट सिटिंग हिअर ऑन दिस इनविजिबल बेंच. आम्ही सर्वजण या अदृश्य बाकावरती बसलेलो आहोत असं सगळेजण सांगतात. फारुक सेज, नो यू आरंट. तुम्ही तिथे बसलेला नाही असं तो म्हणतो आणि पॉइंट्स तिकडे बोट दाखवतो. आय मूव्ह द बेंच ओव्हर देअर. मी तो बेंच किंवा तो बाक इकडे सरकवून घेतलेला आहे असं तो म्हणतो. ऑल अदर्स सेज, ओ नो. सर्वच जण म्हणतात की ओ नाही आणि दे ऑल फॉल डाऊन. ते खाली पडतात. फारुक हा हा. फारुक हसतो. अमन सेज, लेट्स डू दॅट अगेन. अमन म्हणतो चला पुन्हा एकदा आपण करूया. द फर्स्ट 5 चिल्ड्रन मूव टू वन साइड अँड देन सिट डाऊन अगेन. ते सर्व 5 मुले एका बाजूला जातात आणि पुन्हा खाली बसतात. फारुक सेज, व्हॉट आर यू गायज डुईंग? तुम्ही मुले काय करत आहात असं फारुक पुन्हा विचारतो. ऑल अदर्स सेज, जस्ट सिटिंग हिअर ऑन दिस इनविजिबल बेंच. आम्ही सर्वजण या अदृश्य बाकावरती बसलेलो आहोत असं ते सर्वजण म्हणतात.
फारुक सेज नो यू आरंट. तुम्ही बसलेला नाही असं फारुक म्हणतो. आय मूव्ड बेंच ओव्हर देअर येस्टरडे. मी कालच या ठिकाणी हा अदृश्य बाक फिरवून ठेवलेला आहे किंवा हलवलेला आहे. अमन सेज बट आय मूव्ड इट बॅक हिअर दिस मॉर्निंग. पण हा बाक पुन्हा मी या ठिकाणी आजच सकाळी आणून ठेवलेला आहे. फारुक सेज देन इट्स ऑल राईट. फारुक म्हणतो मग ठीक आहे. कॅन आय जॉईन यू. मी तुम्हाला सामील होऊ का. अमन सेज शुअर. नक्कीच तू आम्हाला जॉईन हो असं तो म्हणतो. दे ऑल सिट डाऊन इन अ लाईन. ते सर्वजण मग पुन्हा एकदा खाली बसतात एका ओळीमध्ये. फारुक सेज आय हॅव अन आयडिया लेट स्टार्ट अगेन. फारुक म्हणतो की माझ्याकडे एक कल्पना आहे. आपण पुन्हा सुरुवात करूया. गेट्स अप वॉक्स अवे अँड रन्स अप टू द चिल्ड्रन अगेन. मग तो उठतो आणि दूरवरती जातो. पुन्हा पळत पळत या मुलांकडे येतो. फारुक सेज व्हॉट आर यू गायज डुईंग. मुलांनो तुम्ही काय करत आहात असं फारुक विचारतो. ऑल अदर सेज सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच. आम्ही या अदृश्य बाकावरती बसलेलो आहोत असं सर्वजण म्हणतात. फारुक सेज ओ नो आय हॅड जस्ट फिनिश्ड पेंटिंग दॅट बेंच. फारुक म्हणतो की ओ नाही मी आत्ताच काही वेळापूर्वीच या बाकाचे पेंटिंग म्हणजेच रंगकाम संपवलेलं आहे. अमन सेज ओ दॅट्स ओके वी ऑल हॅव आवर इनविजिबल पेंट सूट्स ऑन. अमन म्हणतो ते ठीक आहे. आम्ही सर्वांनी या रंगाला अदृश्य रंगाला सूट होतील अशा पद्धतीचे कपडे घातलेले आहेत. ऑल स्टँड अप अनझिप द फ्रंट ऑफ देअर इमेजिनरी सूट्स अँड स्टेप आउट. मग ते सर्वजण उभे राहतात आणि आपल्या त्या सूटची चेन काढतात आणि त्यातून बाहेर येतात. देन दे बिगॅन टू फोल्ड द इनविजिबल सूट्स. मग ते सर्वच जण त्या अदृश्य सूटची घडी घालतात. म्हणजे जे अदृश्य कपडे असतात त्यांची घडी घालायचा प्रयत्न करतात किंवा सुरुवात करतात. फारुक सेज आय हॅव अनदर आयडिया. फारुक म्हणतो माझ्याकडे अजून एक दुसरी कल्पना आहे. वॉक्स अवे अँड कम्स बॅक अगेन. पुन्हा दूर जातो आणि पुन्हा माघारी येतो. फारुक सेज व्हॉट आर यू गायज डुईंग. मुलांनो तुम्ही काय करत आहात असं फारुक विचारतो. ऑल अदर्स. सर्वजण म्हणतात वी आर मुव्हिंग दिस इनविजिबल बेंच. आम्ही हा अदृश्य बाक इथून हलवत आहोत. फारुक सेज आय हर्ड दे आर सर्विंग इनविजिबल केक्स इन दॅट हॉल देअर. फारुक म्हणतो मी असं ऐकलं आहे की त्या ठिकाणी त्या हॉलमध्ये खोलीमध्ये अदृश्य केक वाटत आहेत. ऑल थ्रो डाऊन द इनविजिबल बेंच. सर्वच जण तो अदृश्य बाग खाली टाकतात. अँड रन्स इन द डायरेक्शन ऑफ द हॉल. आणि त्या खोलीकडे सर्वच जण धावायला लागतात. फारुक फॉलोज. फारुक सुद्धा त्यांच्या पाठीमागे जातो. अशा प्रकारचे हे एक विनोदी नाटक असते ज्यामध्ये फक्त बाक असल्याची कल्पना केलेली असते आणि त्याच्यावरती बसून जे काही संवाद आहेत ते बोलले गेलेले आहेत. Like this today we learned standard 6 subject English 2.3 an invisible bench. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 6वी मधील इंग्रजी विषयातील 2.3 अदृश्य बाक हा घटक अभ्यासला. धन्यवाद.